जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, कारण अशा केल्याने गौतम बुद्धाचे, बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान जे तुम्हाला मी वाचून सांगत आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल. ठीक आहे, तर आपण वाचूया. आपलं सुरू आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन, दुसरा खंड, त्याच्यातील भाग पहिला, त्याच्यातील पहिला प्रकरण. याचे 3 व्हिडिओ बनतात, तुम्हाला सांगितलं होतं. एक व्हिडिओ बनलेला आहे, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. आता दुसरं त्याच प्रकरणामध्ये काही भाग घेऊया. पुढचा भाग काय लिहिलं त्यामध्ये बघा. पहिली संगीती ही भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली, हे सगळ्यांनाच माहीत आहे. संगीती म्हणजे पहिली सभा, बौद्ध धर्माची पहिली सभा गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी महास्थवीर काश्यप होते. हे बघा, त्या सभेचे अध्यक्ष, संगीती म्हणजे सभा, त्याचे अध्यक्ष महास्थवीर काश्यप होते. आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते महास्थवीर आनंद आणि महास्थवीर उपाली हे त्या संगीतेमध्ये उपस्थित होते, त्या सभेमध्ये उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपांनी काय केले? प्रश्न केला याचा. अध्यक्षांनी काश्यपांनी काय केले? त्यांनी काय केलं बघा. त्यांनी स्थवीर आनंदांना धम्माचे पाठन करायला सांगून संगीतेला प्रश्न केला, हे बरोबर आहे का? म्हणजे आनंद धम्माचे पठण करायचे आणि नंतर काश्यप त्या संगीतेला म्हणजे सभेत असलेल्या लोकांना विचारायचे, म्हणजे लोकांना म्हणजे भिक्खूंनाच, की हे बरोबर आहे का? मग ते हो म्हणायचे. हो म्हटल्यावर अध्यक्ष म्हणायचे हे बरोबर आहे, चला ठीक आहे, ओके. मग सगळ्या मान्यांनी ते सगळ्यांच्या मतानुसार ते योग्य असायचे. हे बरोबर आहे काय? ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देत त्यावेळी महास्थवीर काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता ते प्रश्न तिथेच संपवित असत. ठीक आहे, सगळ्याच्या मतानुसार ते मान्य करत असत. त्यानंतर त्यांनी महास्थवीर उपाली यांना विनयाचे पठण करायला सांगितले आणि संगीतेला विचारले. म्हणजे विनयाचे पठण उपाली यांनी केले आणि त्यांनी पठण करत असताना वेळोवेळी अध्यक्ष काश्यप भिक्खूंना विचारायचे, संगीतेला म्हणजे सभाला विचारायचे की हे बरोबर आहे का? मग ते म्हणायचे हो, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे म्हटलं ते प्रश्न तिथंच संपवायचे. संगीतेने होकारात्मक उत्तर देताच्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढवता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवित. या पठणानंतर वस्तुतः काश्यपांनी संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती, असे बाबासाहेब म्हणतात. परंतु काश्यपांनी तसे काहीच केले नाही. त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन विषयाशीच कर्तव्य आहेत. बरोबर आहे. काश्यपांनी भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. पण त्यावेळेस त्यांनी भगवान बुद्धांच्या त्यांच्या जीवनातील असलेल्या घटनांचा प्रश्न त्यांनी केला नाही, कारण स्वतःच गौतम बुद्ध त्याच्यामध्ये वेगळे मानत असत. ते कसे वेगळे मानतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. काय लिहिलं आहे? काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे महास्थवीर काश्यपांना का सुचले नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न बाबासाहेब प्रश्न करतात. हे काश्यपांनी तसं का बरं केलं नाही? केवळ उपेक्षा हे त्यांचे उत्तर होऊ शकत नाही. उपेक्षा म्हणजे बुद्धांना थोडंसं डावलण्याचा प्रयत्न समजा, हा त्यामागचा उद्देश होऊ शकत नाही. याचे योग्य उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नव्हते. मला तुम्ही मोठे माना, मी ना हा धम्माचा स्थान शोधून काढलेला आहो, स्वतःला त्यामध्ये जास्त स्थान दिलेलं नाही धम्मानी, आपल्या गौतम बुद्धांनी. तर अशा पद्धतीने इथं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून हे तत्त्वज्ञान बाबासाहेबाचे, गौतम बुद्धाचे यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय भीम.